जोपर्यंत येत नाही तो त्यांनीचे मारले 500 मीटर ऐका एक जण बोला पारगाव मध्ये किती पिंजरे आहेत तुमचे? दोन. अरे तुम्ही सांगा ना साहेबांना सांगू द्या यायला 3 तास लागले पिंजरे लावायला टाइम आहे यांना. रुपेश एक मिनिट सरजी, आपण गणेश नाईक ज्यावेळेस मंत्री महोदय आले होते त्यावेळेस आपण ग्रामपंचायत समोर मी तुम्हाला भेटलो होतो बरोबर. त्यावेळेस माझी मागणी काय होती? तुम्ही गाव हॉस्पिटल ऐका ना मला सांग ऑलरेडी हॉस्पिटल टीम कुठे तुमच्या टीमच नाही गावांमध्ये तुम्ही नाही ना साहेबांना यायला 3 तास लागले टीमला 8 तास लागतील. दीड महिन्यात बरोबर ना. आता ही घटना घडायला तुम्ही येडे समाधान गावात त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दिवसा हल्ला करायला लागला पहिलं राज्य करीत होता बिबट्या हल्ला दिवसा माणसं धरायला लागला बिबट्या. कारण जो शूट आउट झाला तो पारगावच्या हद्दीत झाला, पिंपरखेडच्या हद्दीत नाही. तालुका आणि हद्दी त्या आपल्याला कळतात, माणसाला कळतात तालुक्याच्या हद्दी. काय जनावराला कळणार आहेत का? काय त्यावेळेस पिंजरे मागितले होते आम्हाला. आता सुद्धा 2च पिंजरे आहेत पारगाव मध्ये. नाहीतर आहे ना तुम्ही हे नाही देत इथले जे फील्डवरचे आहेत का केदारी असतील काही हे आहेत ना त्यांना विचारा किती पिंजरे आहेत. तर ढोबळे मॅडम त्यांना विचारा किती पिंजरे आहेत. काय 2च पिंजरे आहेत. आणि त्यावेळेस मी पाठपुरावा करून कांबळे साहेबांशी पण चर्चा केली, पिंजरे द्या. तुमच्याशी चर्चा केली, पिंजरे द्या. ढोबळे मॅडमला नेहमीच म्हणतो पिंजरे द्या. ढोबळे मॅडमचा फोनवर उत्तर काय होतं माहितीये का? पिंजरेच नाही तर देऊ कुठून? जर लोकांना सांगितलं, कारण आम्ही ज्यावेळेस फोन करतो ना लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस स्पीकर फोनवर फोन असतात, लोक ह्या गोष्टी ऐकतात, तर लोकांचा उद्रेक वाढायला किती वेळ लागणार आहे? पिंजरेच नाही तर देऊ कुठून? मग तुम्ही अधिकारी जे आहेत वरचे जे ईसीत बसणार आहे त्यांना इथली जाणीव आहे का? एक मिनिट जाणीव आहे का फील्डवर? सरजी एक मिनिट सर, आम्ही फील्डवरच्या जे तुमचे कर्मचारी आहेत की नाही त्यांना विचारा. आम्ही नियमित मदत करत आलेलो आहे. कुठे पिंजरे लावायचे, कुठून पिंजरे उचलू लागायचे त्याच्यात इकडे माझं सरकार आज मंगळूर तत्काळ बिबट्याला ठार मारण्याची परमिशन माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे मागितली. ते मागेपर्यंत ती परमिशन येईपर्यंत आपण जे वेगवेगळे शूटर्स आहेत ट्रँक्युलायझिंग टीम आहे आणि त्यांना पाठवून केलेलं आहे. मॅडम थांबा तुम्ही जरा 5 मिनिटं नंतर चर्चा करा तुम्ही. नंतर बोला एक जे ज्या पिकामध्ये जे 5 पिंजरे आहेत नवीन 10 पिंजरे त्या ठिकाणी याच परिसरामध्ये लावण्याचे सुद्धा निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि आम्ही आता त्या स्पॉटला जाऊन नक्की तो बिबट कुठल्या एरियामध्ये आहे घटनाचं स्पॉट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी एक्सपर्ट टीम करेल. मी स्वतः त्या ठिकाणी जाईल आणि व्हेरिफिकेशन करून आजच्या आज बिबट एक तर जेरबंद नाही तर त्याला मारण्याची परमिशन आपण येईपर्यंत पूर्ण आपण त्याला त्या ठिकाणी टेक्निकल टीमच्या गायडन्समध्ये आपण त्याला परमिशन देतो.